नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज शेवभाजी बनवणार आहे। त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये मी आता तेल टाकणार आहे। तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापून दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे, थोडी जिरी टाकणार आहे, जिरी मोहरी। हे वाटण केलेलं आहे मी। टोमॅटो, एक छोटा टोमॅटो घेतला आणि एक छोटा कांदा, लसूण आलं पेस्ट केलेली आहे त्याची, ते मी परतण्यासाठी या तेलामध्ये टाकणार आहे। ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आज लाईट नसल्यामुळे थोडा अंधार आहे। ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायची। तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। माझं एक मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतत आलेलं आहे। मी आता त्याच्यामध्ये हे मसाले टाकणार आहे। मटन मसाला, धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर तरीची आणि घरचा मसाला, हे सर्व मसाले मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे। मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे। मसाले सुद्धा चांगले तेल सुटेपर्यंत परतत आलेले आहेत। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ओतणार आहे। याला एक उकळी येऊन द्यायची। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ही शेवभाजीची शेव आणलेली आहे दुकानातून आणि ती याच्यामध्ये मी टाकणार आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं। शेवला पण मीठ असते, त्याच्यामुळे थोड्या प्रमाणातच मीठ टाकायचं। एक उकळी आली त्याच्यानंतर शेव टाकायची। तर भाजीला चांगली उकळी आलेली आहे। मी आता भाजीमध्ये शेव टाकून घेते। मस्त छान अशी भाजीला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर शेव टाकल्यानंतर अजून एक उकळी येऊन द्यायची। त्याच्यानंतर आपली एक नंबर अशी शेवची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी शेवची भाजी कशी वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये विचारित जा आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद।